नमस्कार नमस्कार माझ्या सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार। आपण इथे स्क्रीनवर बघू शकता टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट TAIT 2025 इथे रिलीज झालेली आहे। ठीक आहे, तर यासाठीचे डिटेल्स काय राहणार आहे, कशा प्रकारे याची पात्रता आहे आणि आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे हे संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण इथे बघू शकता की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी वेब लिंक दिलेली आहे ती IBPS इथे कंडक्ट करणार आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांमध्ये शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीमध्ये शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे। तर याची ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे 26/4/2025 ते 10 मे 2025 च्या दरम्यान आपण याला अप्लाय करू शकता। ठीक आहे, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा भरणे हे आपल्याला 10 मे 2025 संध्याकाळपर्यंत म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला फीस भरणे आवश्यक आहे। प्रवेश पत्र जे आहे याचे परीक्षेच्या 7 दिवस आधी येणार आहेत। ऑनलाईन परीक्षा जी आहे याचे दिनांक तर 24 मे ते 5 जून 2025 या दरम्यान होणार आहे। उपलब्ध पदसंख्या जी आहे राज्यातील शिक्षण सेवकांच्या व शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टल जे आहे इथे विजिबिलिटी फॉर द ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असते। ठीक आहे, परीक्षेचे माध्यम आणि अभ्यासक्रम आपण इथे बघू शकता। परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी उर्दू, भाषिक क्षमता जी आहे मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील। त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतीवेळी निवडणे आवश्यक आहे। परीक्षांचे भाषांतर आणि अर्थाबाबतची काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जाणार आहेत। मित्रांनो, इथे अभ्यासक्रम बघू शकता। सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील। परीक्षेसाठी निवडलेल्या पुढीलपैकी 2 घटक राहणार आहेत। त्यामध्ये घटक पहिला जो आहे अभियोक्ता आहे 60% प्रमाण राहणार आहे, 120 इथे गुण राहणार आहेत आणि एकूण 120 प्रश्न राहणार आहेत। त्यानंतर बुद्धिमत्तेवर 40% भर आहे, 80 गुण आहेत आणि 80 प्रश्न राहणार आहेत। एकूण 100% जे प्रमाण आहे यामध्ये एकूण 200 गुण आणि 200 प्रश्न म्हणजे एका गुणास 1 मार्क याप्रमाणे इथे राहत असतो। ठीक आहे, यासाठी परीक्षेचा कालावधी 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा कालावधी इथे आपल्याला देण्यात आलेला आहे। पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी इथे दिलेल्या आहेत। आपण बघू शकता, जर आपल्याकडे खेळाडूचं आरक्षण असेल किंवा दिव्यांग आरक्षण असेल, अनाथाचं आरक्षण असेल, त्याचबरोबर माजी सैनिकाचं आरक्षण असेल, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे किंवा पदवीधर अंशकालीन कर्मचारी जर असेल तर याचा आरक्षणाचा लाभ आपण इथे घेऊ शकता। तर TAIT जी ही परीक्षा निघालेली आहे त्यासाठी कोणते उमेदवार पात्र राहणार आहे आपण इथे बघू शकता। उमेदवार भारतीय नागरिक असावा, त्यानंतर उमेदवाराबाबत किमान त्याचं वय जे 18 वर्ष असलं पाहिजे आणि शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत कमी ओपन कॅटेगरीसाठी 38 आणि कास्टसाठी 43 याप्रमाणे वयोमर्यादा इथे लागू असते। मित्रांनो, याची निवड प्रक्रिया परीक्षेत मिळालेल्या गुणांच्यावर आधारित राहणार आहे। ठीक आहे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे आणि IBPS याला कंडक्ट करणार आहे। तर आपल्याला याप्रमाणे इथे न्यू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला फोटो, सिग्नेचर, त्यानंतर आपल्याला इथे डाव्या हाताचा अंगठा आणि इथे दिलेलं स्वहस्ताक्षरातील आपलं जे प्रतिज्ञापत्र आहे ते आपल्याला इथे अपलोड करावं लागत असतं। ठीक आहे, त्यानंतर परीक्षेचा जो शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी 950 आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 850 रुपये चलन इथे राहणार आहे। परीक्षा शुल्क नापरतावा आहे, त्यामुळे आपला फॉर्म भरताना योग्य काळजी घ्यायची आहे। ठीक आहे, आपला फॉर्म भरताना मित्रांनो जिल्हा किंवा परीक्षा केंद्र जे आपल्याला जास्तीत जास्त 3 केंद्र इथे निवडता येत असतात। ठीक आहे, त्यानंतर प्रवेश पत्र जे आहे ते आपल्याला mscpune.in या साईडवर लवकरच बघायला मिळणार आहे। याचे जेव्हा ॲडमिट कार्ड येतात त्यावेळेस परीक्षेस आपल्याला फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र किंवा ओळखीचा पुरावा हा नेता येत असतो। त्यामध्ये आपण बघू शकता की स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरे हे इथे कुठल्याही प्रकारे अलाउड नसतात। तर मित्रांनो, याप्रमाणे याची जनरल माहिती आपण इथे बघितली। याचा
सर्व आपण फॉलो करायचं आहे आणि आपला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे TAIT 2025चा अर्ज आपण इथे करायचा आहे। याबद्दल आपल्याला काही शंका असली, काही माहिती विचारायची असली तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, जेणेकरून आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल। याच प्रकारची माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनल बरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य न अचूक माहिती मिळत राहील। धन्यवाद मित्रांनो।